नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केशवराज भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन. कोल्हापूरला काहीही कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द. कोल्हापुरात विविध विकास कामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य लोकार्पण सोहळा. कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी 1850 कोटींपेक्षा जास्त निधीच्या विविध प्रकल्पांना गती. सुषमा अंधारे यांचा मंत्री जयकुमार गोरेंवर जोरदार हल्लाबोल. गोरे पालकमंत्री नाहीत, बालकमंत्री आहेत, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तराला जायला तयार, जीवघेणं उपोषण करायला तयार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानेच प्रमाणपत्र रद्द झाल्याचा जरांगेंचा आरोप. आता जीव द्यायलाही तयार आहे, मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य. नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. पाहुयात सविस्तर बातम्या. सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरेंवर जोरदार हल्लाबोल. मिस्टर गोरे, काय तुमची कीर्ती, असा अंधारेंनी सवाल करत जयकुमार गोरेंवरती टीका केली आहे. गोरे पालकमंत्री नाहीयेत तर बालकमंत्री आहेत, अशी टीका अंधारे यांनी केली आहे. कोविड गैरप्रकारावरून अंधारेंनी गोरेंवर टीका केली आहे. 10% आरोपांवरून अंधारेंनी भाजपला सवाल केलाय. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सन्मान्य संजय राऊतजी यांनी काही भूमिका मांडली. खर तर या भूमिकेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं तसं काही मध्ये बोलायचं काही कारण नव्हतं. पण तरीही जयकुमार गोरेंनी कारण नसताना काही विधानं केली जी अत्यंत अप्रस्तुत होती, अव्यवहार्य होती आणि ती प्रासंगिक तर अजिबातच नव्हती. पण कदाचित आता सगळा भाजपमध्ये ट्रेंड आहे, नॉइझी गँग मध्ये भरती होण्यासाठी सगळे डेस्परेटली प्रयत्न करत आहेत. जो जितका वाह्यात बोलेल कदाचित फडणवीस त्याला तितक्या लवकर जवळ करतील, असा एक ट्रेंड आमदारांमध्ये चालू आहे. त्यामुळे प्रत्येक जण वाह्यात बोलण्याची स्पर्धा करत आहे. आमदारही वाह्यात बोलत आहेत, खासदारही वाह्यात बोलत आहेत, शब्दांचं चयन वाह्यातपणे करताहेत. आणि मग हे जे चयन आहे जे अतिशय वाह्यात पद्धतीने चालतं, तर त्याच्यामध्ये गोरेंनी कारण नसताना बोलणं, त्यामुळे त्याला राऊत साहेबांनी जशास तसं उत्तर दिलं. आता राऊत साहेबांनी जेव्हा उत्तर दिलं त्यावेळेला भाजपचे सगळे लोक म्हणाले हे काही बरोबर नाही राव, म्हणजे ही असभ्य भाषा आहे. पण आता आमची अडचण काय आहे माहितीये का, जैसा देश वैसा भेस, ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत बोललं. मुंबई गोवा महामार्गाची गेल्या 20 वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. माजी खासदार विनायक राऊतांनी सरकारवर या संदर्भात हल्लाबोल केलाय. या सरकारची राजवट म्हणजे भ्रष्टाचाराची राजवट असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. मुंबई गोवा महामार्गावरून राऊतांचं सरकारला घेराव घातलाय. त्यांनी 20 वर्ष झाली आहे महामार्गाची दुरवस्था कायमच टिकून आहे, असं त्यांनी म्हटलंय. काल नोटीस तुम्ही दिलेली आहेच. आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची जी दुर्दशा ज्या पद्धतीने मागच्या 20 वर्षापासून चालवलेली आहे, दुर्दैवाने त्यांना विचारणारा आता तसा कोण राजकीय नेता राहिलेलाच नाही आहे. आणि म्हणूनच ठेकेदारांच्या मर्जीप्रमाणे त्यांचे खड्डे पाडणारी आता पुलं तयार व्हायला लागली. रस्ता केला की दुसऱ्या महिन्यात वाहून जातो, पूल बांधलं की तिसऱ्या महिन्यात पूल पडतं. आणि अशा पद्धतीने हे सध्याची राजवट जी आहे भ्रष्टाचाराची राजवट आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीचं पुनरीक्षण करायचं काम सुरू केलेलं आहे आणि हे अत्यंत महत्वाचं काम आहे. आपल्या शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी ह्या SI वर अत्यंत जागृतपणे. यानंतर बातमी कोल्हापूरमधून आहे. कोल्हापूरमध्ये 1850 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलंय. ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराज भोसले नाट्यगृहाचं नूतनीकरण देखील करण्यात आलंय.
कोल्हापूरच्या नाट्य परंपरेमध्ये नाटकाचा मोठा इतिहास राहिल्याचं फडणवीसांनी यावेळी म्हटलंय. नाट्य चळवळ रंगभूमीला कोल्हापूरचं मोठं योगदान राहिल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. आज खरोखर आमच्या सगळ्यांकरता ही समाधानाची गोष्ट आहे की आपल्या युती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत 1850 कोटी रुपयाच्या विकास कामाचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज या ठिकाणी आपण करतोय. आपल्याला माहिती आहे, काही दिवसापूर्वीच माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आपण आई महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसराचा विकास सुरू केला. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या कोल्हापूरचं हे वैभव आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगवेगळी कामं आता सुरू आहेत आणि मला विश्वास आहे की सगळी कामं झाल्यानंतर, कारण आपण हे मानतो की खऱ्या अर्थानं भगवान तिरुपती बालाजी यांचं दर्शन हे कोल्हापूरला येऊन आई महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात देशभरातनं सर्व भाविकांना या ठिकाणी याची इच्छा असते आणि ते काम आता आपण सुरू केलं आणि मला विश्वास आहे की एका निश्चित वेळ. यानंतर बातमी जळगाव मधून आहे. जळगावातील कालिंका माता चौकात उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीने आता जोर धरलाय. या मागणीसाठी शिवसैनिकांकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळतोय. कालिंका माता चौकातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यानं हा परिसर अपघाताच्या दृष्टीने धोकादायक बनलाय. गेल्या 2 वर्षात या ठिकाणी सुमारे 20 ते 25 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा आमदार किशोर पाटील यांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी तर पहिल्यांदा शिवसेनेचे सर्व शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी सत्तेचा विचार न करता सत्तेत असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवून या कालिका माता चौकात मोठा उड्डाणपूल व्हावा याची मागणी या ठिकाणी केली. ही मागणी करत असताना मला असं वाटतं की नुसते शिवसैनिक नाही तर या परिसरातील सर्व माता भगिनी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून जवळपास 3 ते 3.5 हजार सह्या या परिसरातल्या सगळ्या नागरिकांच्या या ठिकाणी झालेल्या आहेत. याचं कारणही तसं आहे की मागच्या 2-4 वर्षामध्ये जर का आपण विचार केला तर किमान 25 मृत्यू ऍक्सिडेंट मध्ये या स्पॉटवर या ठिकाणी झालेले आहेत. त्यांच्याच बरोबर हे आमचे शिवसैनिक आहेत राहुल पाटील यांच्या वडिलांचा सुद्धा याच जागेवर काकांचा याच जागेवर मृत्यू झालेला आहे. असं असताना त्यांनी आपल्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ यांना निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. मला असं वाटतं की स्मिताताईंनी या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अतिशय देशाचे कर्तव्यदक्ष असे मंत्री ज्यांना कर्तव्य पुरुष म्हणून आपण ओळखतो असे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या कानावर जर का विषय टाकला तर मला वाटतं एक मोठा पूल या ठिकाणी होणं गरजेचं. विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचं आमिष दाखवत एका खासगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा देखावा निर्माण करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून 500 ते 700 रुपयांची फी करण्यात आली होती. महिन्याला 25,000 रुपयांचा पगार आणि विमानतळावरील झगमगीत नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपूर येथील एका शाळेत पोहोचले. पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केलाय. विशेष म्हणजे महिनाभरापासून ऑनलाईन अर्ज भरून अभ्यासाची तयारी करून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. कंपनीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगणकीय परीक्षा होणार असल्याचं सांगितलं होतं. प्रत्यक्ष केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नव्हता. या प्रकरणी पोलिसांना कळवण्यात आलंय. आता पुढील तपास सुरू आहे. NI इन्स्टिट्यूट आहे, तिची एक्झाम होती. तिने एक्झाम कंडक्ट करण्यासाठी C2 एक्सप्लोरर
ही जी कंपनी आहे हिला हे टेंडर दिलेलं होतं, जी की अपेक्षित होतं C2 एक्सप्लोररचा कोणीतरी ऑथराइज पर्सन इथं याव, त्यांनी त्याच्याकडे पूर्ण डॉक्युमेंटेशन पूर्ण अरेंजमेंटची जिम्मेदारी त्याच्याकडे होती, तो की इथे आला नाही. त्यामुळे जे काही दंगा जो होतोय, जो मॅनेजमेंटचा जो मिसयूज झालेला आहे सगळं हे त्यामुळे झालेलं आहे. आमच्याकडे असलेला डॉक्युमेंट आम्ही C2 एक्सप्लोररचे रेग्युलरचे काही काम करणारे नाहीयेत. आम्ही फक्त डेलीज म्हणजे एक्झाम फक्त आज आहे, तर आज ते मग लोकलचे जे पण असणार आहे त्यांना त्या वेळेचं काय पर डे पेच्या हिशोबाने ते लोकलच्या मुलांना बोलून एक्झाम कंडक्ट केल्या जाते. या व्यतिरिक्तचे आमच्याजवळ कोणतेही राईट्स वगैरे काही नाही. एक्झाम कॅन्सल करणं, रिफंड करणं, जे काही असेल, जर आपल्याला पाहिजे असेल रिफंड, जर जी लिगल प्रोसिजर आहे त्या लिगल प्रोसिजरने आपण NIA कॉन्टॅक्ट केला तर आपल्याला त्यावरती काहीतरी तोडगा भेटेल. आमचा इथे फक्त जसं आपण बघतो एक्झाम कंडक्ट करणारे आम्ही पेपर डिस्ट्रीब्यूट करू टायमावरती आणि नंतर ते पेपर कलेक्ट करून घेऊ. त्या व्यतिरिक्त नंतर पेपर जे असणार आहे तोच C2 चा माणूस असेल त्याच्या आम्ही हवेल. यानंतर बातमी आहे बीड मधून. विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले हे गेल्या 5 दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. पुरवणी जबाबमध्ये त्यांची नावे दिली आहेत. त्यात 2 आरोपींना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली असून ही मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार घुले यांनी केलाय. सलग 5 दिवस उपोषण सुरू असल्यानं घुले यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या तोंडातून शब्दही निघत नाहीये. कशी आहे स्थिती? त्यांनी जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीये तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय. कोणी आलं नाही. हा, आता त्यांना आमचा जीवच घ्यायचा. ठरवलं असेल तर काय हरकत नाही. जे कटामध्ये आणखी 2 आरोपी CDR मध्ये पोस्ट होतात आणि पुरवणी जबाब दिलेले त्यांना तात्काळ अटक करावी. आता या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. पिंपरी चिंचवडमध्ये 4 चाकी वाहन चालकाने सोसायटीत खेळणाऱ्या चिमुरडीला चिरडलं. घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. पुढील कारवाई सुरू. अंबाजोगाई न्यायालयाच्या आवारातच हाणामारी. शेतीच्या वादातून सख्ख्या भावांचा राडा. वकील पुतण्याकडून चुलत्याला मारहाण. नाशिक मधील पेठ तालुक्याला भूकंपाचा सर्वाधिक फटका. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर. जागतिक आदिवासी दिनी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर आदिवासी बांधवांची भव्य रॅली. पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग. सिंधुदुर्गमधील कारिवडेत गांजा तस्करीचा प्रयत्न उधळला. स्थानिक गुन्हे शाखेकडून 4 जणांवर गुन्हा दाखल. अटकेची कारवाई सुरू. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडीमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगण्यावर कारवाई. गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसं आणि स्विफ्ट कारसह 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे मजुरावर चाकूने हल्ला. मजुरीच्या पैशांवरून झालेल्या वादातून हल्ला. पुढील तपास सुरू. पुण्याच्या येरवड्यात कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणाचं बस्तान. संबंधित ठिकाणी फिक्स पॉइंटवर कर्मचारी तैनात करून कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्याची मागणी. यवतमाळमधील राहुल आरोग्य उपकेंद्रातील मदतनीस नियुक्तीवर प्रश्नचिन्ह. पात्रता नसलेल्या उमेदवारांची निवड झाल्याचा पूजा भांडवले यांचा आरोप. चौकशीची मागणी. आसाम प्रीमियर लीगच्या सामन्यानंतर 2 भारतीय खेळाडूंमध्ये जोरदार वाद. साहिल जैन आणि स्वरूपम पुरकायस्थ यांच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.